नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे राजश्री छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर भूगोल विभाग BA भाग 2 पेपर क्रमांक 5 सागरशास्त्र आणि या विषयातील आज आपण पाहणार आहोत सागर जलाच्या क्षारतेचे वितरण. सागर जलाच्या क्षारतेचे वितरण हे 4 प्रकारे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. क्षितिज समांतर, खोलीनुसार, अंशतः भूवेष्टित समुद्राच्या क्षारतेचे वितरण आणि खंडांतर्गत क्षारतेचे वितरण. सागर जलाच्या क्षारतेचे वितरण. सागर जलाची सरासरी क्षारता दर हजारी 35 असून सर्वसाधारणपणे प्रमुख महासागर व समुद्रांची सरासरी क्षारता ही 33 ते 37% दरम्यान आढळते. मात्र त्यात क्षेत्रानुसार, अक्षवृत्तानुसार, समुद्रस्थानानुसार व खोलीनुसार भिन्नता आढळते. त्यानुसार सागर जलाच्या क्षारतेचे वितरण पुढील प्रकारे आपण पाहणार आहोत. क्षितिज समांतर क्षारतेचे वितरण हे अक्षवृत्तानुसार स्पष्ट करण्यात आलेले आहे. सर्वसाधारणपणे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना वाढत्या अक्षवृत्तानुसार तापमान कमी होत जाते. त्यानुसार क्षारतेत फरक पडतो. म्हणजेच काय तर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना क्षारता ही कमी होत जाते. मात्र दोन्ही गोलार्धात हे वितरण सारखे नाही. विषुववृत्तीय प्रदेशात लंबरूप सूर्यकिरणामुळे तापमान जास्त असले तरी आकाश रोज दुपारनंतर मेघाच्छादित असल्याने बाष्पीभवनाचा वेग हा मंदावतो. त्यामुळे त्या ठिकाणी क्षारता ही कमी आढळते. आरोह प्रकारच्या पर्जन्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. कांगो व अमेझॉन या मोठ्या बारमाही नद्यांमुळे पाणी पुरवठा जास्त. त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशातील सागर जलाची क्षारता ही 34.5 ते 35% आढळते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे लोएस्ट इन हाय लॅटिट्यूड, हायेस्ट इन द ट्रॉपिक म्हणजे सरफेस सॅलिनिटी व्हेरिएशन हे हाय लॅटिट्यूड, त्यानंतर ट्रॉपिक, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, इक्वेटोरियल एरिया, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न यामध्ये सॅलिनिटीचं व्हेरिएशन कसं दिसतं तर त्याच्यामध्ये भिन्नताही आढळते. म्हणजेच विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जसजसं जावं तसतशी क्षारता ही कमी दिसून येते. कर्कवृत्त आणि मकरवृत्तीय पट्ट्यामध्ये सागर जलाची क्षारता कशी आहे तर सरासरी क्षारतेपेक्षा ती जास्त आढळते. कारण या जास्त दाबातील पट्ट्यामुळे वारे या भागातून बाहेर वाहतात. त्यामुळे पर्जन्याचे प्रमाण कमी, उन्हाळ्यातील तापमान जास्त, निरभ्र आकाश त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त, नद्यांचे प्रमाण कमी त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा देखील कमी. या प्रदेशातील वाळवंटी प्रदेशाच्या सानिध्यामुळे आणि यावरील सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे क्षारता ही जास्त आढळते. अंश ते 40 उत्तर अक्षवृत्तादरम्यान सर्वाधिक क्षारता आढळते. सर्वाधिक म्हणजे किती तर 37% इतकी आढळते. दोन्ही गोलार्धात कर्क व मकरवृत्तीय पट्ट्यापासून ध्रुवापर्यंत सूर्याची किरणे तिरपी पडतात. त्यामुळे तापमान कमी म्हणून बाष्पीभवनाचा वेगही कमी. जास्त पर्जन्यामुळे व हिमवितळ्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा हा त्या ठिकाणी जास्त होतो. म्हणून ध्रुवीय प्रदेशामध्ये सागर जलाची क्षारता ही कमी आढळते. सागर जलाच्या प्रादेशिक वितरणामध्ये आज आपण पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या क्षारतेचे वितरण पाहणार आहोत. त्यात पहिला महत्त्वाचा घटक आहे पॅसिफिक महासागराची क्षारता. या महासागराच्या विस्तृत आकारामुळे क्षारतेत मोठी तफावत आढळते. विषुववृत्ताजवळ 34.85% तर 15 ते 20 अंश अक्षवृत्तादरम्यान
क्षारता ही 35 इतकी आढळते. त्यानंतर उत्तरेकडे व दक्षिणेकडे जाताना क्षारता ही कमी आढळते. उत्तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागातील ओखात्क समुद्रात कमी क्षारता आढळते. त्याचप्रमाणे दक्षिण पॅसिफिक महासागरातील पेरू व चिलीच्या किनाऱ्याजवळ क्षारता कमी म्हणजे 33% इतकी आढळते. अटलांटिक महासागराची क्षारता. अटलांटिक महासागराची सरासरी क्षारता ही 35.67% इतकी आहे. उत्तर अटलांटिक महासागरातील मध्य भागात 20° ते 30° उत्तर अक्षवृत्तादरम्यान जास्त क्षारता आढळते आणि त्यानंतर ते उत्तरेकडे कमी कमी होत जाते. दक्षिण अटलांटिक महासागरातील 12° ते 20° दक्षिण अक्षवृत्तादरम्यान क्षारता जास्त आढळते व त्यानंतर दक्षिणेकडे जाताना ती कमी कमी होत जाते. अटलांटिक महासागरास येऊन मिळणाऱ्या नद्यांच्या मुखाशी क्षारता ही कमी आढळते. म्हणजेच काय तर उत्तर अटलांटिक महासागरातील पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व किनाऱ्याच्या गल्फच्या प्रवाहामुळे क्षारता जास्त आढळते. हिंदी महासागराची क्षारता. पॅसिफिक व अटलांटिक महासागरापेक्षा हिंदी महासागराच्या क्षारतेत मोठी तफावत आढळते. 0° ते 10° उत्तर अक्षवृत्तादरम्यान क्षारता 35% इतकी आहे. त्यानंतर उत्तरेकडे ती हळूहळू कमी होत जाते. 10° उत्तर अक्षवृत्तावर बंगालच्या उपसागरात 33.5 ते 30% इतकी क्षारता आढळते. कारण गंगा नदीद्वारे गोड्या पाण्याचा पुरवठा हा जास्त प्रमाणामध्ये होतो. सागर जलाच्या क्षारतेचे खोलीनुसार वितरण. सागर पृष्ठभागापासून वाढत्या खोलीनुसार क्षारतेतील बदलाचा निश्चित असा नियम नाही. काही ठिकाणी वाढत्या खोलीनुसार क्षारता कमी होते तर काही ठिकाणी वाढते. उदाहरणार्थ अटलांटिक महासागराच्या दक्षिण सीमेवरील पृष्ठजलाची क्षारता ही 33% आहे तर 20° फॅथम खोलीवर क्षारतेत वाढ झालेली दिसून येते. ही वाढ 34.75% इतकी आढळते. 20° दक्षिण अक्षवृत्तावर सागर जलाची क्षारता ही 37% आहे तर जास्त खोलीवर क्षारता ही कमी म्हणजे 35% पर्यंत आढळते. उच्च अक्षवृत्तीय भागात वाढत्या खोलीनुसार क्षारता वाढते कारण जड पाणी येथे जास्त खोलीवर असते. त्याचप्रमाणे ध्रुवीय भागात पृष्ठजलाच्या तापमानापेक्षा खोलीवरील पाण्याचे तापमान हे काय असते जास्त असते. मध्य अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये 200 फॅथम पर्यंत क्षारता वाढते, त्या पलीकडे ती कमी होते. तर विषुवृत्तीय भागात पृष्ठजलाची क्षारता कमी तर खोलीवर वाढते व पुन्हा तळाकडे कमी होते. वर्षभर पडणाऱ्या पर्जन्यामुळे येथील पृष्ठभागावरील क्षारता कमी आढळते. 20° उत्तर अक्षवृत्तावर पृष्ठजलाची क्षारता 37% पर्यंत आढळते, मात्र खोलीवर क्षारता ही 35% पर्यंत कमी होते. अंशतः भूवेष्टित सागर जलाची क्षारता. याच्यामध्ये या 5 समुद्रांचा समावेश होतो. अरबी समुद्राची आणि बंगालच्या उपसागराची क्षारता. दोघांचा अक्षवृत्तीय विस्तार सारखा, दोघेही तिन्ही बाजूंनी भूवेष्टित. तरीही बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्राची क्षारता ही जास्त आहे कारण अरबी समुद्राच्या तिन्ही बाजूला वाळवंट आहे, सहारा, अरबी आणि थरचे वाळवंट. त्यामुळे तापमान जास्त असल्याने बाष्पीभवनाचा वेग जास्त, पर्जन्यमान कमी, येऊन मिळणाऱ्या नद्यांचे प्रमाण देखील कमी, त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा कमी. त्यामुळे अरबी समुद्राची क्षारता ही जास्त म्हणजे 36% पर्यंत आढळते. तर या उलट बंगालच्या उपसागराला गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी यासारख्या मोठ्या व बारमाही नद्या येऊन मिळतात. त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. पर्जन्यमान जास्त, आकाश दीर्घकाळ अभ्राच्छादित असल्यामुळे तुलनेने या ठिकाणी क्षारता ही कमी म्हणजे 33% पर्यंत आढळते. भूमध्य समुद्र. भूमध्य समुद्र जगातील सर्वात मोठा भूवेष्टित समुद्र असून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने अटलांटिक महासागराशी जोडला गेला आहे. भूमध्य समुद्राच्या दक्षिणेस
आफ्रिकेतील सहारा वाळवंट, पूर्वेस आशियातील वाळवंट, उत्तरेस उष्ण व कोरडे उन्हाळा असलेला युरोपियन देश आहे. पर्जन्यमान कमी, तापमान जास्त, निरभ्र आकाश, बाष्पीभवनाचा वेग जास्त, या सागराला येऊन मिळणाऱ्या नद्यांचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे या समुद्राची क्षारता ही 39% आढळते. तांबडा समुद्र. तांबडा समुद्र अंशतः भूवेष्टित असून तो हिंदी महासागराशी जोडला गेला आहे. समुद्रधुनीवर 350 मीटर खोलीवर उंचवटा आहे. त्यामुळे हिंदी महासागराशी तांबड्या समुद्राच्या पाण्याचे मिश्रण सहज होत नाही. त्याचप्रमाणे तांबड्या समुद्राच्या सभोवती अरेबियाचा ओसाड वाळवंटी प्रदेश आहे. त्यामुळे तापमान जास्त, पर्जन्यमान कमी, निरभ्र आकाश, बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे. या समुद्रास एकही मोठी नदी येऊन मिळत नाही. त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा हा देखील होत नाही. त्यामुळे सामुद्रधुनीजवळ 36.5% इतकी क्षारता आढळते आणि ही क्षारता उत्तरेकडे वाढत जाते. तर सुएझ आखाताजवळ तांबड्या समुद्राची क्षारता ही 41% इतकी आढळते. काळा समुद्र. काळा समुद्र संपूर्णपणे भूवेष्टित असून अतिशय अरुंद जलाशयाच्या भागाने समुद्राशी जोडला गेला आहे. त्यामुळे भूमध्य समुद्र व काळ्या समुद्राचे पाणी हे मिश्रण होत नाही. काळ्या समुद्राला डॅन्यूब, निस्टर, निपर, डॉन यासारख्या बारमाही नद्या येऊन मिळतात. त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. सभोवतालच्या प्रदेशाचे तापमान कमी असल्याने बाष्पीभवनाचा वेग देखील कमी असतो. त्यामुळे काळ्या समुद्राची क्षारता कमी म्हणजे 18% आढळते. या समुद्राच्या उत्तरेला असलेल्या आझोव समुद्राची क्षारता त्याहून कमी आहे. बाल्टिक समुद्र. बाल्टिक समुद्र भूवेष्टित असून सर्वसाधारणपणे 54° ते 66° उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान पसरलेला असल्याने बाष्पीभवनाचा वेग अत्यंत कमी असतो. स्वीडन, पोलंड आणि रशियातून वाहत येणाऱ्या ओडर, द्निद्रा या नद्यांमुळे गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे बाल्टिक समुद्राची क्षारता ही कमी म्हणजे 31% आढळते. दक्षिणेकडे रुगेन बेटाजवळ 7% तर फिनलँड किनाऱ्याजवळ सर्वात कमी क्षारता म्हणजे 2% इतकी क्षारता ही बाल्टिक समुद्राची आढळते. खंडांतर्गत समुद्र व सरोवरांची क्षारता. यामध्ये कॅस्पियन समुद्र ते व्हॅन सरोवर या सर्वांचा समावेश हा खंडांतर्गत समुद्र व सरोवराची क्षारता यामध्ये होतो. कॅस्पियन समुद्र. कॅस्पियन समुद्र हा अंतर्देशित असून रशियात दक्षिणोत्तर पसरलेला आहे. काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्र यांच्या दरम्यान कॉकेशस पर्वतरांग आहे. या पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्या पश्चिमेकडून कॅस्पियन समुद्रास येऊन मिळतात. उत्तरेकडील रशियातून व्होल्गा, उराल या बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा पुरवठा हा होतो. कॅस्पियन समुद्राच्या दक्षिणेला हिमाच्छादित एल्बुर्ज पर्वत शिखरावरील बर्फ वितळल्यामुळे समुद्राला गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. त्याचप्रमाणे या समुद्राच्या उत्तर भागात थंड हवामानात येतो. त्यामुळे कॅस्पियन समुद्राच्या उत्तर भागात क्षारता कमी म्हणजे 14% इतकी आढळते. तर दक्षिण भागात बाष्पीभवनाचा वेग जास्त, गोड्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नद्यांचे प्रमाण कमी, त्यामुळे दक्षिण कॅस्पियन समुद्राची क्षारता ही जास्त आढळते. उत्तर कॅस्पियन समुद्राची क्षारता कमी आणि दक्षिण कॅस्पियन समुद्राची क्षारता ही जास्त दिसून येते. मृत समुद्र. खंडांतर्गत समुद्रापैकी मृत समुद्राची क्षारता ही जगात सर्वात जास्त आहे. इस्रायल व जॉर्डन देशाच्या दरम्यान खचदरीत हा समुद्र निर्माण झालेला आहे. या समुद्राचा सभोवतालचा प्रदेश उष्ण वाळवंटाचा, जास्त दाबाच्या पट्ट्यात येत असल्याने पर्जन्याचा अभाव, वर्षभर स्वच्छ निरभ्र आकाश, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा होत नाही इत्यादी कारणांमुळे या समुद्राची क्षारता ही सर्वात जास्त म्हणजे 240% इतकी आढळते. येथील पाण्याच्या अतिक्षारतेमुळे जलचर प्राणी जिवंत राहू शकत नाही. त्यामुळेच या समुद्राचं नाव पडलेलं आहे
मृत समुद्र. मात्र समुद्रस्थानासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात, कारण अति क्षारतेने ते पाण्यात बुडत नाहीत. जॉर्डन ही एकमेव नदी आहे की या समुद्राला येऊन मिळते. उत्तर समुद्र. उत्तर समुद्राची क्षारता ही 31% ते 35% दरम्यान आढळते. इंग्लंड, नॉर्वे, स्वीडन, फिनलंडमधून अनेक नद्या या समुद्रास येऊन मिळतात. त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा या समुद्राला होतो. थंड हवामानाच्या प्रदेशात हा समुद्र असल्याने बाष्पीभवन कमी, त्यामुळे या समुद्राची क्षारता ही कमी आहे. सांबर सरोवर. राजस्थानातील जयपूरच्या पश्चिमेला थरच्या वाळवंटी भागात सांबर सरोवर आहे. प्रदेश उष्ण व वाळवंटी, पर्जन्यमान कमी, त्यामुळे बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नद्यांचे प्रमाण ही काय आहे, कमी आहे. त्यामुळे या सरोवराची क्षारता ही 235% ते 255% दरम्यान आढळते. या सरोवरात मीठ तयार होते. याशिवाय या ठिकाणी दिंडवाना आणि पंचभद्रा यासारखी खारट पाण्याची सरोवरे आहेत. ग्रेट साल्ट लेक. उत्तर अमेरिकेच्या उटाह राज्यात असून चारही दिशांनी वेढलेला ग्रेट बेसिनचा भाग आहे. हे सरोवर पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्याने बाष्पीभवनाचा वेग हा जास्त असतो. नद्यांचे प्रमाण अत्यल्प, त्यामुळे क्षारता जास्त आढळते. 235% ते 255% इतकी क्षारता ही ग्रेट साल्ट लेक या सरोवराची आहे. त्यानंतर आहे उरल सरोवर. उरल सरोवर काश्मीरमधील एका बाजूस झेलम नदी येऊन मिळते. या सरोवरातून उगम पावून ती पुढे जाते. त्यामुळे क्षाराचे संचयन या सरोवरात होत नसल्याने क्षारता ही कमी आढळते. व्हॅन सरोवर. व्हॅन सरोवर तुर्कस्तानच्या पूर्व भागात चोहोबाजूंनी पर्वतांनी वेढलेले आहे. सभोवतालचा प्रदेश हा कमी पर्जन्याचा व उष्ण वाळवंटी असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण हे देखील जास्त आहे. त्यामुळे व्हॅन सरोवराची क्षारता ही जगात सर्वात जास्त म्हणजेच 330% इतकी आढळते. थँक्यू.